मिरची महोत्सव संपला, आता सुरू आहे मान्सून महोत्सव। यावर्षी पावसाने जरा हजेरी लवकरच लावली। बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणींच्या पुढे प्रश्न पडला असेल, चटणी करायची आहे पण मिरच्या बारीक होतील का, मिरच्या ओल्या तर नसतील का, त्याची पावडर व्यवस्थित होईल का, आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का। या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसालेमध्ये मिळेल। अशा पद्धतीने मिरची कढईमध्ये गरम करून घेतली जाते आणि याचं मॉइश्चर काढून घेतलं जातं। परत टंकावरती आणून अशा पद्धतीने पूर्ण बारीक करून घेतली जाते। तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते। तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का। या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेतलं। स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते। मग कधी येत आहे तुमची चटणी बनवायला। पलूस येथे उद्धव ठाकरे यांच्या 103 शिलेदारांनी केले रक्तदान। रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान। सेवानिवृत्त शिक्षक SD माने। पलूसमध्ये उद्धव ठाकरेंच्या 103 शिलेदारांनी केले रक्तदान। सेवानिवृत्त शिक्षक SD मानेंनी दिला आदर्श। रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान या उक्तीला सार्थ ठरवत पलूस येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 103 कार्यकर्त्यांनी रक्तदान केलं। उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भगवा सप्ताहाच्या पहिल्या टप्प्यात हे भव्य रक्तदान शिबिर पार पडले। यात सेवानिवृत्त शिक्षक SD माने यांनी आपल्या जीवनातील 70वे रक्तदान करून युवकांसाठी एक आदर्श घालून दिला। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेना, शिव वाहतूक सेना, SD कामगार सेना, शिव आरोग्य सेना, शिक्षक सेना, स्वर्गीय लालासाहेब आप्पा गोंदिल प्रतिष्ठान पलूस यांच्या संयुक्त विद्यमाने हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। शिबिराचे उद्घाटन प्रसिद्ध व्यावसायिक दत्तात्रय उर्फ गुंडाभाऊ माळी, व्यावसायिक यशवंत माळी, गजानन माळी, यांत्रिक अभियंता अधिक गोंदिल, शामराव गोंदिल, अजित पुदाले, किशोर पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आलं। या शिबिरात अनेक युवकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला। सेवानिवृत्त शिक्षक SD माने यांनी 70वे रक्तदान केल्याबद्दल त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं। यावेळी शिवव्याख्याते सर्जेराव आप्पा खरात, योगगुरू पांडुरंग गुरुजी, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष मोहिते, सेवानिवृत्त शिक्षिका सुनंदा जाधव, ॲडव्होकेट सीमा जाधव, नसीम नधाब, निमणी गावचे युवक नेते सुशांत पाटील, कवटेमंकाळ आरोग्य सेनेचे सिद्धेश्वर भोसले, माजी नगरसेवक अभिजित गोंदिल आदींनी सदिच्छा भेट दिली। शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विनायक गोंदिल, श्रीरंग सांडगे, मिलिंद शिंदे, ॲडव्होकेट सुधीर जाधव, संदीप शिंदे, महेश सूर्यवंशी, विशाल पवार, अमोल नलवडे, मेहबूब मुलानी, नितीन शिंदे, संजीव घाडगे, सुनील कुंभार, राजू महामुनी, अनिल अवघडे, गणेश मोरे, वैभव गोंदिल, अक्षय पाटील, प्रणय गोंदिल, उमेश गोंदिल, विशाल शिंदे, अनिकेत डफळापूरकर यांनी परिश्रम घेतलं। MSI ब्लड बँक मिरज यांनी रक्त संकलनाचे काम पाहिले। शिबिराचे स्वागत व आभार समरजित पवार यांनी मानले।